मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नारायणगडावर दसरा मेळावा पार पडेल। या मेळाव्याकरता राज्यभरातून मराठा बांधव नारायणगडावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। मराठा बांधव जे आहेत ते आता नारायणगडावर दाखल होताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काळकुटे नाना आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? तयारी अतिशय भव्य दिव्य आहे। साध्या पद्धतीने मेळावा झालाय, परंतु गडाने खर्च उचललाय आणि जी मदत मिळणार होती ती इथं घेणारी वर्गणी देणगी ही थेट आम्ही शेतकऱ्याला द्यायचं बाबांनी आवाहन केलंय। मनोजदादाच्या हे मनात होतं। मनोजदादा आणि बाबा इथं संबोधित करणार आहेत। 12 वाजता मनोजदादा स्टेजवर येतील। त्याच्या अगोदर नारायणगडाचं महंत आणि ते दोघं नगद नारायण बाबाचं दर्शन घेतील आणि यात इथून एक महाराष्ट्राला दिशा देतील। हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत। या दोन्ही घटनाकडे बघून तटस्थपणे मनोजदादा एक महाराष्ट्राला नवी दिशा देणारं भाषण करतील आणि इथून आरक्षणाची दिशा आणि शेतकरी आंदोलनाची किंवा शेतकऱ्याला न्याय देण्याची दिशा याबद्दल नक्की सुतोवाच मनोजदादा करतील। हैदराबाद गॅजेट व हे आरक्षणाचा जो प्रश्न मार्गी लागला याबद्दल मोठ्या प्रमाणात मराठा समाज उत्सुक आहे व यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात हा दसरा मेळावा साजरा होणार आहे। तेव्हा सर्व मराठी बांधव यासाठी जय्यत तयारीने आहे। जवळपास 300-400 वर्ष म्हणून हा लढा आहे आणि संघर्ष होता। मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आमच्या मराठा समाजाला लढ्याला यश आलेलं आहे आणि हैदराबाद गॅजेट लागल्यापासून हा पहिला दसरा मेळावा आहे। याची सगळ्यात जास्त खुशी ह्या समाजाला आहे। जर स्वप्नात नव्हतं ते मनोजदादाच्या माध्यमातून ह्या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे। त्याच्यामुळे हा दसरा मेळा सगळ्यात मोठा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।